माझ्या लाईफमध्ये कधी चांगलं होणार? सगळ्यांच्या लाईफमध्ये खूप चांगलं होते. कोण ॲब्रॉडला जाते तर कोणी काय करते. माझं लाईफ किती दिवस अजून 3G वरतीच चालणार आहे. हो, हाय मी ऋतुजा. आणि खरं खरं सांगा, आपल्या सगळ्यांना असं फील होतं ना, म्हणजे दुसऱ्याचं काहीतरी चांगलं होते तर आपल्याला जेलस फील होतं. ती माझ्यापेक्षा एवढं चांगलं कसं काय करू शकते, किंवा तिच्या लाईफमध्ये एवढं सगळं चांगलं कसं काय चालू आहे. मी एवढी मेहनत घेऊन पण माझ्या लाईफमध्ये एवढं चांगलं होत नाही, आणि ती माझ्यापेक्षा कमी मेहनत घेते तरी पण तिला एवढं सगळं कसं काय चांगलं भेटतं. मग आपल्या मनातून जलसी नावाचा जो साप आहे तो फणा काढून वर उभा राहतो. लहानपणी तुम्हाला कधी असं वाटलंय का, म्हणजे आपल्या स्कूलमध्ये असताना किंवा आपल्या गल्लीमध्ये आपण खेळताना, जेव्हा आपला मित्र किंवा मैत्रीण काहीतरी नवीन घेऊन यायचं, मग तो टॉय असू दे किंवा ड्रेस असू दे, मग त्याने आणल्यानंतर आपल्याला दाखवायचे की मी बघ हा नवीन ड्रेस घेतला आहे किंवा हे खेळणं मी नवीन आणलं आहे. सो तेव्हा आपल्याला पण वाटायचं की अरे यार, ही गोष्ट माझ्याकडं पण पाहिजे, सेम गोष्ट मला पण पाहिजे. हे तेव्हा आपल्याला फिलिंग येते की मी कमी आहे ह्यांच्यापेक्षा किंवा समोरच्या व्यक्तीपेक्षा किंवा त्या मित्रापेक्षा. ॲक्च्युअलमध्ये जेलसी म्हणजे ना एक मिरर आहे. तो आपल्याला दाखवतो की आपल्याला नेमकं काय हवं आहे, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आपल्याला काय हवं आहे हे जेलसी दाखवतं. ते कसं दाखवतं हे आपण लास्टला बघू. आणि फनी गोष्ट काय आहे माहिती आहे का, हे सगळ्यांना आपल्याला फील होतं एकमेकांच्या बद्दल. फर्स्ट ऑफ ऑल आपण ती ॲक्सेप्ट केली पाहिजे. आणि जलस फील होणं हे खूप नॉर्मल आहे. आणि आत्ता तर हे हाय लेवलला गेले. इंस्टाग्रामवरती कोणीतरी पोस्ट टाकली तर त्याला बघून आपण जलस होतो. हिनं इतकं कसं काय चांगलं केलं आणि ही इतकं चांगलं कसं काय दिसू शकते. त्यानं किंवा तिनं टाकला ना फोटो, आता मी ह्याच्यापेक्षा भारी टाकणार फोटो. आणि मग तो त्या फोटोला इफेक्ट लावून एडिट करून चांगला आपण मग आपला फोटो पण टाकतो. जलसी फील होणं ही वाईट गोष्ट नाही आहे, कारण ही नॉर्मल आहे, सगळ्यांना होतं. आणि जर का आपण त्या फिलिंगला योग्य डायरेक्शन दिली तर ते आपल्या लाईफमध्ये खूप इम्पॅक्टफुल पण ठरू शकते. तर मग प्रश्न येतो की ह्या फिलिंगला ओव्हरकम कसं करायचं. सो पहिली गोष्ट म्हणजे त्या फिलिंगला दाबून नाही ठेवायचं. म्हणजे हे ॲक्सेप्ट करायचं की हां, मला त्या व्यक्तीबद्दल जलस फील होते, तिनं चांगलं केलं आहे आणि मला ते चांगलं वाटत नाही. सो पहिलं कोणत्याही गोष्टीत पहिला येतो तो ॲक्सेप्टन्स, म्हणजे त्या गोष्टीबद्दल ती गोष्ट आपण ॲक्सेप्ट करणं. तिच्याबद्दल मी जलस होऊन स्वतःला कमी समजणं हे ओके आहे का, यावरती आपण पहिला विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्या जवळचा व्यक्ती किंवा आपल्या सानिध्यातील कोणतरी चांगलं काम करते तर त्याचं जे वागणं आहे तर ते आपण कंपॅरिझन म्हणून नाही तर इन्स्पिरेशन म्हणून घेतलं पाहिजे. कारण आपण प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काहीतरी शिकू शकतो, कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये ते काही ना काहीतरी युनिक असं असतं जे आपण घेऊ शकतो. सो आपण कंपॅरिझन न करता इन्स्पिरेशन म्हणून त्या व्यक्तीकडे बघितलं पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीकडे बघून आपण जळण्यापेक्षा त्या व्यक्तीनं काय केलं त्याचं ॲनालाइज करून मी काय करू शकतो माझ्या लाईफमध्ये हे ठरवणं इम्पॉर्टंट आहे, कारण त्याचा मार्ग वेगळा आहे आणि आपला मार्ग वेगळा. तिसरी गोष्ट म्हणजे सेलिब्रेट अदर्स. म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती चांगलं काम करतोय तेव्हा त्याच्याबद्दल आपण प्रशंसा केली पाहिजे, त्याला चांगलं म्हणलं पाहिजे. कारण जेव्हा आपण दुसऱ्यांना चांगलं म्हणतो किंवा दुसऱ्यांना सेलिब्रेट करतो तेव्हा युनिवर्स आपल्याला आणखीन त्या गोष्टी आपल्याला देतं, कारण आपल्या मनात चांगली भावना असते. आणि मला असं वाटतं की आपण एखाद्याबद्दल चांगलं बोलू शकत नाही आहे तर आपण त्याच्याबद्दल वाईट पण बोलू नये. महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिकोड इट. म्हणजे जेव्हा आपल्याला जलस फील होते तेव्हा आपण डिकोड केलं पाहिजे. कारण मी जसं पहिल्यांदा म्हटलं की जलस ही एक मिरर आहे जो आपल्याला दाखवतो की आपल्याला काहीतरी हवं आहे. म्हणजे कसं, समजा आता माझ्या मैत्रिणीला चांगले मार्क पडलेत आणि मला कमी मार्क पडले, तर जेव्हा मला जलसी फील होईल की हिला कसे काय एवढे मार्क पडले, तर तेव्हा मी स्वतःला ॲनालाइज केलं पाहिजे की मला नेमकं काय हवं आहे म्हणून मला हे असं वाटते. तर त्याचा आन्सर असेल की मला तसे चांगले मार्क हवेत म्हणून मी हे फील करते. सो असं जेव्हा जलस फील होतं तेव्हा आपण डिकोड करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं जलसी हा एक मिरर आहे जो दाखवतो की आपल्याला काय हवं आहे. तो एक सिग्नल आहे की आपल्यात काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी किंवा एक्स्ट्रा सुंदर आणि खूप फॅब्युलस असं काहीतरी दडून बसले जे आपल्याला बाहेर काढायचं. आपण काय फील करतो ह्यापेक्षा महत्त्वाचं आहे आपण त्यावरती कसे ॲक्शन घेतो. म्हणजे जलसी आपण निगेटिव्ह वेनं घेतली तर त्याच्यावरती ज्या ॲक्शन्स आपल्याकडून होणार आहेत त्या देखील निगेटिव्ह होणार, आणि जर का पॉझिटिव्ह घेतली तर पॉझिटिव्ह होणार. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे जे इनसिक्युअर लोक असतात ना ते जलस होतात, आणि जे सिक्युअर लोक असतात ते दुसऱ्या व्यक्तींकडे बघून इन्स्पायर होतात. सो आपण स्वतःला ॲनालाइज केलं पाहिजे की मी कोण आहे. तुम्हाला पण कधी कोणावरती जलस फील झाले का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण या फिलिंग्ज आहेत ना त्या
लपवल्यानंतर नाही तर शेअर केल्यानंतर हलकं वाटतं. आणि हो, हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका, कारण जेलसी ही एकट्यालाच वाटत नसते. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.